नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ट्रिकी मॅथ्स या व्हिडिओमध्ये आपण गुणण्याची सोपी पद्धत म्हणजे दोन संख्येचा गुणाकार जलद गतीने कसा करायचा ते बघूया। त्यासाठी आपण गुणाकारासाठी संख्या घेऊया 213 गुणिले 21। मी संख्या लिहितो 213 गुणिले 21। आता या संख्या आपण आधी या संख्या कशा आहेत ते बघूया। ही संख्या लिहिणं आपण इथे एकक स्थानाचा अंक असतो, त्याच्या डावीकडे दशक स्थानाचा अंक असतो, त्याच्या डावीकडे शतक स्थानाचा अंक असतो। आपल्याला लिहिताना उत्तर लिहिताना आधी एकक स्थानाचा अंक लिहायचा असतो, नंतर दशक स्थानाचा अंक लिहायचा असतो, नंतर शतक स्थानाचा अंक लिहायचा असतो, नंतर सहस्र स्थानाचा अंक लिहायचा। एकक स्थानाचा अंक लिहिण्यासाठी एकक आणि एकक यांचाच गुणाकार 1 होतो, म्हणून एकक आणि एकक यांचा गुणाकार 3 1 3 तो लिहून टाकू इथे। दशक स्थानाचा अंक लिहिण्यासाठी एकक आणि दशक यांचा गुणाकार 10 होतो, म्हणून एकक आणि दशक स्थानाच्या अंकांचा तिरकस गुणाकार 1 आणि 1 यांचा गुणाकार 1 आणि 3 आणि 2 यांचा गुणाकार 6 एकूण 7 होतो, म्हणून तो 7 लिहून टाकू। पुढचा शतक स्थानाचा अंक आपल्याला घ्यायचा। शतक स्थानाचा अंक शतक स्थानाचा शतक गुणिले एकक आणि दशक गुणिले दशक यांचा शतक होतो, म्हणून 2 गुणिले 1 2 आणि हा 2 गुणिले 1 2, त्या दोघांची बेरीज 4 झाली, म्हणून 4 हा शतक स्थानी लिहिला। त्याच्या पुढे सहस्र स्थानाचा अंक आपल्याला घ्यायचा आहे। सहस्र स्थानाचा अंक लिहिताना शतक आणि दशक यांचा गुणाकार 1000 होतो, म्हणून शतक आणि दशक स्थानाच्या अंकांचा गुणाकार 4 4473 याला उत्तर आहे की नाही सोपं। पुढे दुसरा गुणाकार 957 गुणिले 45। आता हे वरती एकक स्थान आलं, हे दशक स्थान आलं आणि हे शतक स्थान। हे लिहायची गरज नाही, एकदा प्रॅक्टिस झाली की आपल्याला झटपट ते समजतं। तर आता आपण गुणाकार करूया। पहिला मला एकक स्थानाचा अंक लिहायचा आहे, म्हणून मी एकक आणि एककचा गुणाकार करेन। 7 5 35 35 चे 5 मी एकक स्थानी लिहील, 3 पुढे हातच्याला घेईल। नंतर मला दशक स्थानाचा अंक लिहायचा आहे। दशक स्थानाचा अंक लिहिताना दशक आणि एकक यांचे गुणाकार 10 होतात, म्हणून 5 5 25 आणि 4 7 28 यांचा गुणाकार यांची बेरीज झाली 53 आणि त्याच्यामध्ये 3 मिळवले हातच्याचे, ते येतात 56। 56 मधले 6 मी दशक स्थानी लिहितो आणि 5 हातच्याला येतील। पुढचा अंक येतो शतक स्थानचा। शतक स्थानचा अंकाचा गुणाकार शतक आणि एकक यांचा गुणाकार 100 होतो आणि दशक आणि दशक यांचा गुणाकार 100 होतो, म्हणून 5 9 45 9 आणि 5 4 45 4 आणि 5 चा गुणाकार 20, बेरीज येते 65, हातच्याचे 5, टोटल झाले 70, म्हणून आपण इथे 0 लिहू शतक स्थानी आणि 7 हे हातच्याला घेऊ। आता पुढचा अंक आहे ना आपला 1000 स्थानचा, सहस्र स्थानचा। आता सहस्र म्हणजे शतक आणि दशक यांचा गुणाकार 1000 होतो, एवढी एकच फक्त गुणाकाराची इथे पेर येईल, बाकीच्या पेरचा गुणाकार 1000 कोणाचा होणार नाही, शतक आणि दशक। मग 9 चोक 36 36 त्यांचा गुणाकार झाला आणि 7 हातच्याचे ते होतात 43, म्हणून 43 चे 43 आपण सहस्रस्थानी लिहून टाकू। उत्तर आलं 43,065। आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि डोंट फॉरगेट टू प्रेस बेल आयकॉन, त्याच्यावर असलेले बेल हे बटन दाबा की जेणेकरून आपल्याला नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।